आता आम्ही महाकालचं दर्शन घेणार आणि उज्जैनमध्ये फिरणार. ठेव नको का? नमस्कार सबस्क्रायबर्स, आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस. आम्ही निघालो आहोत महाकाल दर्शनासाठी. आम्ही नाश्ता केला, मस्तपैकी पोहे खाल्ले आणि इकडचा आलू बडा ट्राय केला, तो पण छान होता. नाश्ता करून झाल्यावर आम्ही निघालो थेट मंदिराकडे. कालचा ओंकारेश्वरचा अनुभव अद्वितीय होता. आज आमचा उज्जैनमध्ये दुसरा दिवस आहे आणि आम्ही महाकाल मंदिरापासून दिवसाची सुरुवात केली. इधर 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 खड़े रहो, इधर बड़े हो निकाल रहे हैं. ऑटोवाल्याने आम्हाला नीलकंठ द्वारमधून आतमध्ये सोडलं, पण शक्यतो तुम्हाला नंदी द्वारमधून आतमध्ये जायचं आहे. तिथून जो व्ह्यू आहे तो खूप चांगला आहे आणि आजूबाजूचा परिसर खूपच छान बनवला आहे त्यांनी. हे काय नंदी द्वार लिहिलंय? नीलकंठ द्वार. चला पप्पा. मग पुढे जाऊन आम्ही परिसर वगैरे सगळा पाहिला आणि तिथे ऑगमेंटेड रियालिटीचे स्टॉल्स होते, तर तिथे आम्ही तिकीट्स घेतले. खूपच कमी चार्जेस आहेत. तुम्ही नक्की ऑगमेंटेड रियालिटी ते ट्राय करा. AR/VR थ्रू तुम्हाला पूर्ण महाकाल दर्शन आणि भस्म आरती पूर्ण दाखवली जाईल. खूपदा आपल्याला एवढं बघणं जमत नाही पूर्ण मंदिर, पण त्याच्यातून तुम्हाला सगळी माहिती मिळेल पूर्ण. तुम्ही नक्की तिकडे जा आणि ते तिकीट्स घेऊन नक्की बघा. फिरायला ते पण फिरतोय आणि आपण पण मान असं सगळीकडे फिरून बघायचं.
हा अनुभव खरोखरच अद्भुत होता. जणू काही प्रत्यक्षरित्या त्या पवित्र वातावरणात असल्यासारखे वाटत होते. यानंतर आम्ही दर्शनासाठी गेलो. विनामूल्य दर्शन होतं, पण जर तुम्हाला देवाच्या अगदी जवळून दर्शन घ्यायचं असेल तर मग 250 रुपीज चार्जेस होते. तर ते तिकीट घ्यावं लागलं. तिकीट घेतल्यामुळे आम्हाला दर्शनासाठी फार वेळ लागला नाही आणि साधारण अर्ध्या तासात दर्शन पूर्ण झाले. महाकाल मंदिरातील वातावरण पवित्रतेने भरलेले होते. तिथे मिळालेला अनुभव आमच्या मनाला शांती देणारा होता. आजचा दिवस असा शुभदर्शनाने सुरू झाल्यामुळे आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय. पार्सल